ट्रीटमेंटला महत्त्व असतं। आज कदाचित त्याच्यामुळेच अण्णांना मिळणारा प्रतिसाद आपल्याला दिसतो। हे तिन्ही नेते, मी जयप्रकाश नारायणच्या चळवळीमध्ये राहिलो, माझं निरीक्षण असं आहे की अण्णांना मिळालेला प्रतिसाद हा फार मोठा प्रतिसाद आहे। त्या काळामध्ये लोकसंख्या 60 कोटीची होती, आज 120 कोटीची आहे। हे एक कारण असावं। दुसरं कारण संचार माध्यमांचा वापर, मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल किंवा आणखीन वृत्तपत्राची ऑफसेट प्रिंटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम, चॅनल्स असतील, ह्यांचा उपयोग ह्या चळवळीला झाला आणि देशभर झालं। म्हणजे अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अण्णांच्या पाठीशी लोक रस्त्यावर आले, हे मला फार महत्त्वाचं वाटतं। संख्याही जास्त आहे आणि त्याहीपेक्षा म्हणजे जेपी आंदोलन आणि त्याच्यानंतरच्या नामांतर, शेतकरी चळवळ, ह्या चळवळीमध्येही मी फिरलो, पाहिलं। मला एक गोष्ट ती जाणवते ती अशी की 8-10 दिवस उपोषण हा माणूस करतोय, लोक रस्त्यावर येत आहेत आणि कुठंही हिंसक घटना होत नाही। हे सगळ्यात मोठं बलस्थान आहे आंदोलनामध्ये। यावेळेस खरं म्हणजे सलाम करायला पाहिजे त्या आंदोलकांना की जे आंदोलक अत्यंत शांतपणे ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, कुठेही गालबोट लागू दिला नाही। किरकोळ घटना दिल्लीतल्या ज्या वर्तमानपत्र चॅनलवर दाखवल्या जातात त्या फार किरकोळ आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये लक्षात येतं की एकूण जी धारा आहे ती धारा शांततापूर्णच राहिलेली आहे आणि ह्याला मी चमत्काराचं नाव देऊ शकतो, इतकं मोठं आंदोलन आणि इतक्या शांततेनं। त्यामुळं गांधी, जयप्रकाश आणि जर अण्णामध्ये फरक करायचा असेल तर ते लोक सामाजिक आणि ह्याच्या बाबतीमध्ये पूर्ण भूमिका घेऊन उतरणारे होते आणि अण्णा मात्र सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आहेत असं दिसतंय।